शेंगदाणे फुटाणे दाताने डायरेक्ट फळं वगैरे तोडणं, त्या गोष्टी टाळायच्या. म्हणजे क्लिपवरती प्रेशर पडू नये. सध्या सोय होण्यापुरतीच क्लिप लावलेली समोरच्या दाताने. ॲक्च्युअलमध्ये प्रेशर पुढच्या महिन्यापासून दात सरळ व्हायला चालू होतील हळूहळू. ठीक आहे, कडक गोष्टी टाळायच्या. बाकी रेग्युलर जेवण भात भाजी भाकर चपाती सगळं खायचं. हे झालं कडक खाण्याच्या बाबतीमध्ये. दुसरं स्वच्छता, सकाळ संध्याकाळ सॉफ्ट वाला ब्रश चांगल्यापैकी करायचा. ब्रश लागून द्यायचा नाही, त्याला जोरात ब्रश नाही करायचा. सॉफ्टमध्ये ब्रश करायचं सकाळ संध्याकाळ. आणि जेवण झाल्यानंतर चांगल्यापैकी चूल राहायचं. क्लिपच्या आजूबाजूला आणलेलं असलं सगळं निघून जातं. त्यामुळे स्वच्छता चांगली ठेवायची. जशी आपलं दात काही कुठलं तर समोर ठेवायचं शिकून द्यायचं. तर बघा असं आमच्या समर्थाला दवाखान्यात नेलं होतं, तर त्याला तार बसवायची होती. तार बसवली, पूर्ण बसवलं. एक गॅप पडली त्याची, नंतर दुसरं बसवायची बनवून, कारण त्यांच्याकडं नाही आहे. त्यामुळं तर साक्षी येईल म्हणून थांबतो आम्ही तर बाजारात. तर आता आमच्या सध्याची कटिंग करायला न्यायची. त्याला पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तरी बघा आमच्या सिद्धीची कटिंग करून आणलं इथं. हे पार्लर तर बघा मित्रांनो, आलो घरी आम्ही आता. येऊन तरी 15-20 मिनटं झाले. येऊन लोळत आता जरासं, कारण ऊन लई होतं. बघा सिद्धी झोपी पण गेली, आंघोळ राहिली बाकी घालायची. तर हे बघा कडा असं केला तिला, एकदम पाणी काशी केलेलं आहे. मोकळं मोकळे झाले थोडं. लई वाढली होती केस. कवा संक्रांतीच्या अगोदर केली होती. संक्रांतीच्या टायमाला पण भरपूर अशी कटिंग करायला नेली आणि रडायली म्हणून तिने मी आधी थोडे कट केले आणि ते तसेच आणली वापस. तेव्हापासून केले भरपूर असे वाढले होते. आता आलोय, आता आंघोळ घालायची तिला. जेवण वगैरे करायचं. 2-2:30 वाजले तरी जेवण नाही. सकाळचं जेवण वगैरे करायचं. ऊन तर भरपूर आहे. तुमच्या इकडं ऊन कसं आहे सांगा. समर्थ गेला तर मंदिरात तिकडं, कारण सप्ता बसलेला आहे तिकडे. जेवण करतो पोरांसोबत दिवसभर तिकडे बसतो मंदिराकडे. मी साक्षी राहायला लागला जेवायचं. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटतो. पण सर्वांना काळजी घ्या. सर्वांना बाय बाय. आता जेवण करतो बघा, लई भूक लागली. झोपली तोपर्यंत. मग नंतर डांगोळ वगैरे घालायची. पाणी जरासं गरम करायला ठेवते. साक्षीला भाकरी खावायला चपातीला भाकरी म्हणून पोट भरते, चांगलं लागते. भाकरी चपाती खाऊन लागते सारखं. चला आता कटिंग करताना व्हिडिओ नाही घेतला, कारण भरपूर अशी रडायली. मोबाईलमध्ये चार्जिंग बी नव्हती, 4-5% होते आणि लई रडायली होती. तिला आज नवीन म्हणजे जिथं आम्ही कंटिन्यू जातो तिथं नेलं नव्हतं, कारण तिथं मेकअपचं जरासं गिऱ्हाईक चालू होतं. त्यामुळं तिथं नाही गर्दा होता, कारण त्यांना 3-4 वाजता म्हणले ते मेकअपचं करायला. त्यामुळे दुसरीकडे नेलं होतं. तर ओळख असल्यामुळं पहिल्या ठिकाणी रडत नाही. पण आता इथं बिनओळखीच्या इथं नेल्यामुळं भरपूर अशी रडली. तिनं साक्षीनं थोडी काय मांडर घेतली, मी काय घेतली. मांडर सगळी केस वगैरे पडली. तर अशीच उभा राहून तिला थोडं काय असं बसवून कटिंग केली. त्यामुळे काय ब्लॉग घेतला नाही तिथला. त्याला समर्थाची आमचं झालेली 1 तार पिन पडली आहे. त्याला आणखी 4-5 रुपये खर्च येणार आहे. पुढल्या महिन्यात बसून घ्यायची ती पण. चला बाय बाय सर्वांना.